माकपच्या वतीने कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 1 मे कामगार दिनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं पक्षाचे नेते आणि माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, कामिनी आडम, कॉम्रेड सुनंद बल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांना अभिवादन करून सोलापूर महानगरपालिका स्थापना दिनाच्या यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सुटूचे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख हे म्हणाले की कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। कामगारांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी हा दिन साजरा केला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तो 1 वर्षामध्ये खाली घटून त्याच्या मजुरीमध्ये कपात होऊन तो 15.9% वर आला, म्हणजे 3% कपात झाली। आणि त्याच ठिकाणी श्रमिकांचा नफा जो यापूर्वी 37-38% होता तो आता 55% वर गेलेला आहे। म्हणजे इतकी प्रचंड असमानता ही जागतिक वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये भांडवलदारी मित्रांचं जे काही राज्य आलेलं आहे त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे। हे करण्यासाठी ज्या पद्धतीने जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी भांडवलदारी करतायत त्याचा तीव्र निषेध आजच्या दिनी आपण CIT म्हणून आणि पक्ष म्हणून करणार आहोत। आपल्या देशाच्या विकासात कामगारांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदींचा समावेश होता। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तर आभार कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी मानले।